नमस्कार. आज आपण एक अशी गोष्ट पाहणार आहोत जिथे एका बाजूला आहे पैसा आणि गर्व आणि दुसऱ्या बाजूला आहे फक्त बुद्धी. एका गर्विष्ठ व्यापाऱ्याला वाटायचं की त्याच्यापुढे कोणीच टिकू शकत नाही. पण बघा, एका सामान्य गावकऱ्यानं रामाने त्याला एका न बोलणाऱ्या झाडाच्या मदतीने असा काही धडा शिकवला जो तो आयुष्यात कधीच विसरणार नाही. चला तर मग पाहूया या बुद्धीच्या खेळात गर्व कसा मातीमोल होतो. हा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधी पडतो, नाही का? पैसा मोठा की बुद्धी? या गोष्टीतनं बरोबर याच प्रश्नाचं उत्तर दडलंय. एका बाजूला आहे पैशाचा माज, अमाप संपत्तीचा गर्व, आणि दुसऱ्या बाजूला साधी पण अगदी तलवारीसारखी धारदार बुद्धी. चला बघूया या लढाईत शेवटी बाजी कोण मारतं. तर या गोष्टीतले मुख्य खेळाडू कोण आहेत? चला ओळख करून घेऊया. सगळ्यात आधी आहे आपला हिरो रामा. दिसायला अगदी साधा भोळा, पण डोकं इतकं चालतं की विचारायची सोय नाही. मग येतो आपला व्हिलन गर्विष्ठ व्यापारी. याला वाटतं पैशाच्या जोरावर जगात काहीही विकत घेता येतं, अगदी दुसऱ्यांची हुशारीसुद्धा. आणि हो, तिसरे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे गावकरी, जे या अजब गजब सामन्याचे साक्षीदार ठरणार आहेत. आता गोष्ट सुरू होते गावाच्याच चावडीवर. कल्पना करा, सगळे गावकरी जमलेत आणि तिथे हा गर्विष्ठ व्यापारी आपल्या पैशाच्या आणि हुशारीच्या तोऱ्यात सगळ्यांना एक आव्हान देतो. आणि तो व्यापारी काय म्हणतो बघा, अगदी गर्वाने छाती फुगवून सगळ्यांसमोर जाहीर करतो, आहे का कोणी जो मला हरवू शकेन? जो कोणी मला निरुत्तर करेल ना, त्याला मी 100 सोन्याची नाणी देईन. पण जर तो हरला तर त्याला मला 10 नाणी द्यावी लागतील. म्हणजे बघा, जिंकल्यावर एवढं मोठं बक्षीस, पण हरल्यावर बिचाऱ्या गरीब गावकऱ्यांकडून दंड. काय आत्मविश्वास होता बघा त्याचा. सगळेजण एकमेकांकडे बघत असतात आणि तेवढ्यात त्या गर्दीतून एक शांत पण एकदम ठाम आवाज येतो. हा असतो आपला रामा. तो पुढे येतो आणि म्हणतो, मालक, मी तयार आहे, पण माझी एक अट आहे. बस. एवढ्या एका वाक्यानं त्या व्यापाऱ्याच्या चेहऱ्यावरचा तोरा थोडासा कमी होतो आणि एक प्रश्नचिन्ह उमटतं. आणि इथूनच तर खरा खेळ सुरू होतो. रामाची अट काही साधीसुधी नसते. अरे, ती इतकी विचित्र असते की तो व्यापारी काय अख्खं गाव गोंधळून जातं. रामा काय म्हणतो माहितीये? तो म्हणतो की हा सामना इथे चावडीवर नको, तर गावाबाहेर जे ते जुनं वडाचं झाड आहे ना, त्याच्या खाली व्हावा. आता सगळेच विचारात पडतात, अरे एवढ्या जागा असताना ते वडाचंच झाड का? काय असेल बरं त्या झाडाखाली? बरं, सगळेजण त्या झाडाखाली पोचतात आणि तिथे पोचल्यावर रामा एक बॉम्बच टाकतो. तो म्हणतो, हे झाड म्हणजे माझे पूर्वज आहेत आणि ते माझ्याशी बोलतात. आता हे ऐकून तो व्यापारी जोरजोरात हसायला लागतो, त्याची खिल्ली उडवतो. म्हणतो, काय वेड्यासारखं बोलतोयस? झाडं कधी बोलतात होय? बिचाऱ्याला कुठे माहीत होतं की तो नकळतपणे रामाने लावलेल्या सापळ्यात आपलं पहिलं पाऊल ठेवत होता. आणि आता येतो गोष्टीचा सगळ्यात महत्त्वाचा भाग, तो क्षण जिथे रामा आपला डाव टाकणार आहे. एक असा डाव जो सगळा खेळच पालटून टाकणार आहे. सगळ्यांच्या नजरा फक्त आणि फक्त रामावर खेळलेल्या आहेत. तो अगदी शांतपणे जातो आणि त्या वडाच्या झाडाच्या खोडाला आपला कान लावतो, जसं की तो खरंच काहीतरी ऐकतोय. 1 क्षण, 2 क्षण, सगळीकडे एकदम शांतता पसरते. आणि मग रामा हळूच त्या व्यापाऱ्याकडे वळतो. तो व्यापाऱ्याच्या डोळ्यात डोळे घालून एकदम शांतपणे म्हणतो, मालक, माझे पूर्वज म्हणजे हे झाड तुम्हाला एक प्रश्न विचारत आहेत. आणि तो प्रश्न काय असतो? गेल्या वर्षी तुम्ही माझ्याकडून जी 100 सोन्याची नाणी उधार घेतली होती, ती परत कधी करणार आहात? बस, हा एक प्रश्न ऐकून त्या व्यापाऱ्याच्या पायाखालची जमीनच सरकते. चेहऱ्यावरचा रंगच उडून जातो त्याचा. आणि हाच होता तो सापळा, रामाच्या बुद्धीचा एक असा जबरदस्त सापळा की ज्यातून सुटायचा व्यापाऱ्याकडे कोणताच मार्ग नव्हता. आता बघा, रामाचा डाव किती पक्का होता. विचार करा, व्यापाऱ्यासमोर आता 2च पर्याय होते. जर तो म्हणाला, हो, झाड बोलतंय, तर त्याला ते 100 नाण्यांचं कर्ज मान्यच करावं लागेल, बरोबर? आणि जर तो म्हणाला, अहो नाही, झाडं बोलत नाहीत, तर याचा अर्थ तो झाडाच्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकला नाही. म्हणजे तो पैस हरला आणि मग त्याला रामाला 100 सोन्याची नाणी द्यावी लागतील. म्हणजे इकडे आड आणि तिकडे विहीर, दोन्ही बाजूनी तो फसला होता. त्या व्यापाऱ्याला क्षणात कळून चुकलं की तो स्वतःच लावलेल्या पैजेत पुरता अडकलाय. रामाच्या हुशारीपुढे त्याचा पैसा, त्याचा तोरा, त्याचा गर्व सगळं काही फिकं पडलं होतं. आणि मग येतो गोष्टीचा शेवट, जिथे त्या गर्विष्ठ व्यापाऱ्याच्या गर्वाचा पराभव होतो आणि त्याला चांगलीच अद्दल घडते. सगळ्या गावासमोर आपली आणखी फजिती नको म्हणून त्या व्यापाऱ्यानं गपचूप मान खाली घातली. एक शब्दही न बोलता त्यानं आपली हार मान्य केली. 100 सोन्याच्या नाण्यांची पिशवी रामाच्या हातात ठेवली आणि मुकाट्यानं तिथून निघून गेला.
तर मग या गोष्टीतून आपण काय शिकलो? एकच गोष्ट की अतिशहाणपणा आणि गर्व माणसाला नेहमीच संकटात टाकतो. खरी ताकद पैशात किंवा मोठेपणात नसते, तर ती असते आपल्या बुद्धीत. शांतपणे विचार करून योग्य वेळी योग्य डाव टाकण्यातच खरंच शहाणपण आहे. शेवटी ही गोष्ट आपल्याला हेच सांगते की खरी श्रीमंती ही खिशात नाही, तर ती आपल्या डोक्यात असते.